लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। अंगणवाडी सेविका आता पुन्हा एकदा केवायसी करणार आहेत आणि प्रशासनातून पडताळणी प्रक्रियेला आता वेग आलाय। ई केवायसी मध्ये चुका झालेल्यांना हा दिलासा मिळणार आहे असं म्हणणं आहे। माध्यमातून सांगायचंय की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचा ई केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई केवायसी ची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर। 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेत आहोत। राष्ट्रवादी त्या आगामी महापालिका निवडणुका काळात महिलांसाठी विशेष काही असणार आहेत का? ठाणे असेल, मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये? साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेवय तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देते। इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं, पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं। पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो।